बीबी दारफळ तालुका उत्तर सोलापूर येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून शासकीयप्रमाणे दिव्यांग बांधवांची झालेली उघड फसवणूक पाहता ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। मागील 3 वर्षांचा दिव्यांग निधी वितरित करण्यासाठी ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता। या ठरावानंतर श्री शहाजहान शेखलाल इनामदार यांच्या नावाने 5 लाख रुपयांचा धनादेश मंजूर करून ग्रामपंचायत कार्यालयाकडून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सादर करण्यात आला। मात्र सदर धनादेश 2 वेळा परत आल्याने संशयाचं वातावरण निर्माण झालंय। ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या प्रकरणाची कैफियत सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कुलदीप जंगम यांच्या समक्ष दिव्यांग बांधवांनी मांडली आहे। या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिवाळीपूर्वी बीबी दारफळ येथील सर्व 53 दिव्यांग बांधवांना थकीत लाभ वितरित करण्याचे, उत्तर सोलापूर तालुक्यातील उर्वरित 36 गावातील मात्र दिव्यांगांना निधी देण्याचं ठोस आश्वासन दिले। परंतु जर हे आश्वासन पूर्ण झालं नाही तर दिव्यांग बांधव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करतील असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसई आडम मास्तर यांनी दिला आहे। लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीनं सिटूचे राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे। त्यांच्या नावावर टाकावी ही आमची पहिली प्रेरणा आहे। याच्यावर काय करता आपण करून घेतो आजच्या आज। ते परवा फोन तुमचे पीए आले होते। त्यांना सांगितलं आता वसुली आपण परवा सुरू केला। दिवाळीच्या पूर्वी आपण जनरली वसुलीची मोहीम लावतो, त्याच्यामध्ये पैसे सुरू केला। मग आज उद्याला ते पैसे आपल्याकडे पडणार आहे। झालं की आपण नवीन चेक करून ते पैसे टाकू। कोणत्याही परिस्थिती मिळेल आपल्याला कोण जाईल दिवाळी सोमवारी त्याच्यापूर्वी मी करून देतो त्याच्यापूर्वी। दुसरं राहिलेले जे गाव आहेत राहिले त्याच्यात आहे सगळं दिलेले 36 गावं फर्स्ट फेजवर बिलकुल इम्प्लिमेंट होत नाही सर। 36 गावामध्ये हा ज्वलंत प्रश्न बीबी दारफळचा झाला, तो तुम्ही निर्णय दिला, आभार आहे तुमचा। 36 गावामध्ये 1 रुपया सुद्धा दिलं जात नाही दिव्यांगांना। आराखड्यात तरतुदी केल्या जात नाहीत, काहीच नाही। 15 मध्ये तरतूद करायचा शासनाचा नियम आहे। दिव्यांग 16 कायद्यानुसार मूलभूत सुविधा पुरवणं गरजेचं आहे। कुठली मूलभूत सुविधा आम्हाला मिळत नाही, रस्त्याची नाही, पाण्याची नाही, काहीच नाही। काय मागायला गेली तर आमच्याकडे निधीच नाही म्हणते ती। सर्व निधी गोळा करते दुसऱ्या कामासाठी 3 वर्ष जर हा बीबी दारफळचा संपला तर मग हे राहिलेल्या गावाचं तुम्ही अग्रक्रमाने द्यावं। परवाच मी मीटिंग घेतलं।